नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अशी छान कापसासारखी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतील अशी उकडीचे मोदक पाहतोय। तर ही मोदक आपण तांदळाचं पीठ न वापरता तांदूळ भिजत घालून एक खास पद्धत वापरून इथे आपण ही उकड अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय। त्यामुळे अगदी कोणीही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा ही उकड आपली फसणार नाही आणि मोदक सुद्धा छान कळीदारच बनतील। अतिशय सोपी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे। ज्या तांदळाला छान असा सुवास आहे आणि त्याचा भात छान चिकट होतो असा कोणताही तांदूळ आपण इथे वापरू शकता। इंद्रायणी तांदळाला सुद्धा छान सुवास असतो, त्याबरोबरच आंबेमोहर सुद्धा वापरू शकता। पण इथे मी 1 वाटी एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून झाल्यानंतर 6 ते 7 तासासाठी हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। 6 ते 7 तास आपण तांदूळ भिजत ठेवल्यानंतर छान असा तांदूळ भिजला जातो। आता हा तांदूळ आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचे, ह्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे। तांदळाचं पाणी निथळते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया। तर इथे मी अशा पद्धतीने नारळ फोडून घेतला। आता हा नारळ फोडून झाल्यानंतर हा तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने आपण हा किसून सुद्धा घेऊ शकता। तर नारळाचा जो वरती ब्राऊन कलरचा भाग असतो तो मी बऱ्यापैकी काढून घेतला आणि अशा पद्धतीने इथे मी नारळ किसून घेतलेला आहे। बऱ्याच जणांना नारळ खोवता येत नाही, तसंच मला सुद्धा नारळ खोवता येत नाही, त्यामुळे इथे मी किसून घेतलेला आहे। आता हा नारळाचा किस जो आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये टाकून मोजून घ्यायचा आहे। तर इथे बरोबर 1 वाटी एवढा हा नारळाचा किस तयार झालेला आहे। आता आपण सारण बनवून घेऊया। तर कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं। तूप छान गरम झालं की त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची। वेलची पूड तुपावरती टाकल्यामुळे छान असा सुवास येतो आणि चव सुद्धा छान वेलचीची उतरली जाते। आता ही वेलची आपण थोडीशी परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे आणि नारळाचा किस आपल्याला साधारण 1 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचे। नारळामध्ये अगदी हलकसं तेल सुटलं पाहिजे आणि नारळाचा किस जो आहे तो सुट्टा सुट्टा झाला पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता नारळाचा किस छान असा सुटसुटीत झालेला आहे। आता ह्यामध्ये अर्धी वाटी एवढा चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर गुळाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे थोडंफार कमी अधिक करू शकता आणि गूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्स करत राहिलं की गुळाला छान असं पाणी सुटतं आणि हे पातळ मिश्रण दिसायला लागतं। इथे आपल्याला 2 मिनिटांसाठी हे मिश्रण परतून घ्यायचं। इथे आपण 2 मिनिट परतून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर दिसायला लागलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे। जायफळाचा जो स्वाद आहे तो जशास तसा टिकून राहण्यासाठी सारणामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला जायफळ किसून घालायचे। अगदी थोडंसं घातलेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचे, एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आता हे सारण आपण थंड होण्यासाठी ठेवूया। हे सारण थंड होते तोपर्यंत आपण तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया। तर इथे आपण तांदूळ निथळ ठेवले होते, त्यातलं पूर्ण पाणी निथळलं गेले। आता आपण हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊया। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी एवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता ह्यातलं थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं एकदम बारीक असं इथे मी वाटून घेतलेलं आहे। आता वाटलेला तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळे ह्यामध्ये 1-2 तांदळाचा कण शिल्लक राहिला असेल तो सुद्धा निघला जातो। त्यामुळे आपल्याला ही तांदळाची जी पेस्ट आहे ती गाळूनच घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने गाळून घेतल्यानंतर ह्यामध्ये बऱ्यापैकी जे तांदळाचे कण आहेत ते राहिलेले आहेत। जर हे कण राहिले तर उकड आपली थोडीशी रवाळ अशी बनते आणि त्यापासून बनवलेले मोदक तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला ही तांदळाची पेस्ट जी आहे ती गाळूनच घ्यायची। ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा भरून साजूक तूप टाकून घ्यायचे। साजूक तुपामुळे उकड छान मऊसूद अशी बनते। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। तळापासून हे हलवून घ्यायचे। छान असं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊया। गॅस चालू करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची। स्लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते अगोदर तळापासून घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे हे अगदी तळापासून आपल्याला हलवत राहायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याचा जो रंग आहे तो सुद्धा बदललेला आहे। छान असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे। आता गॅस आपण बंद करून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचे।
झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी ही उकड आपण मुरत ठेवूया। साधारण इथे आपण 15 मिनिट ही उकड मुरत ठेवली होती आणि थंड सुद्धा झालेली आहे। पूर्णपणे थंड होऊ द्यायची नाही, थोडीशी कोमट असताना आपल्याला ही जी उकड आहे ती मळून घ्यायची आहे। मळत असताना अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं, हाताला सुद्धा आपल्या तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी उकड छान मळून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी 2 ते 3 मिनिट ही उकड मळून घेतल्यानंतर छान असा मऊसूत गोळा तयार झालेला आहे। एक गोळा हातावरती घेऊन चेक करून पाहायचे। ह्यापासून आपण पारी तयार करून पाहूया, तर कुठेही क्रॅक जात नाहीत, म्हणजेच आपला गोळा छान मळला गेलाय आणि ह्यापासून पारी सुद्धा छान तयार होते। आता आपण लगेच मोदक बनवून घेऊया। तर इथे मी चाळणीमध्ये अशा पद्धतीने केळीचे पान ठेवून घेतलेले आहे। आता आपण ह्या उकडीपासून छान असे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊया। तर इथे मी साधारण 5 गोळे एकदम तयार करून घेतलेले आहेत। आता राहिलेल्या उकडीवरती आपल्याला अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचे। झाकण ठेवल्यामुळे उकड छान गरम राहते आणि मोदक सुद्धा चांगला वळता येतो, त्यामुळे इथे मी उकड झाकून ठेवलेली आहे। आता ह्या उकडीपासून आपण मोदक तयार करून घेऊया। आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पारी तयार करून घ्यायची। अंगठा आणि अंगठ्याच्या साईडचे जे 2 बोट आहेत त्याच्या सहाय्याने आपल्याला छान अशी पारी तयार करून घ्यायची। हाताला आपल्या पारी चिकटते असं वाटत असेल तर आपण तांदळाच्या पिठामध्ये हात थोडासा बुडवून घेऊन अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची। फार पातळ नाही आणि खूप जाड सुद्धा पारी तयार करायची नाही। आता मोदकाच्या कळ्या तयार करत असताना अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते आपल्याला आतल्या साईडने ठेवायचे। अंगठा आणि मधल्या बोटाने अशा पद्धतीने आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। कळ्या पाडत असताना कळीला लागून लगेच आपल्याला ही दुसरी कळी तयार करायची, खूप जास्त अंतर ठेवायचं नाही। तर इथे मी कळ्या मोजून पाहिल्या तर बरोबर 11 कळ्या तयार झालेल्या आहेत। तर ह्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं। सारण भरत असताना सुद्धा जेवढा आपण पिठाचा गोळा पारी बनवण्यासाठी घेतला होता साधारण तेवढ्याच आकाराचं सारण ह्यामध्ये भरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मोदक थोडासा गोल फिरवत ह्या ज्या कळ्या आहेत त्या एकत्र आणायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेंडी काढून घ्यायची आहे मोदकाची। खालून थोडासा दाब दिला की छान असा ह्या मोदकाला आकार येतो। थोडीफार कळी कुठे तुटली आहे वाटत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ती व्यवस्थित करून घ्यायची। मस्त असा आपला कळीदार मोदक इथे तयार झालेला आहे। बऱ्याच जणांना हातावरती पारी बनवता येत नाही, त्यामुळे अशांसाठी आपल्याकडे जी पापड बनवण्याची मशीन असते त्या मशीनला थोडंसं तूप लावून घ्यायचे। त्यामध्ये एक गोळा ठेवायचा आहे। गोळा ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचे। खूप पातळ नाही, खूप जाड सुद्धा ठेवायची नाही। आपण हातावरती पारी बनवली होती तेवढ्याच जाडीची इथे मी पारी तयार करून घेतलेली आहे। आता ह्याला सुद्धा आपल्याला कळ्या छान अशा पाडून घ्यायच्या आहे। कळ्या पाडत असताना इथे तुम्ही पाहू शकता अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते आतल्या साईडने ठेवायचे आणि अंगठा आणि मधलं जे बोट आहे त्यांनी अशा पद्धतीने चिमटून ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। थोडेसे पारी जर आपल्या हाताला चिकटत आहे वाटत असेल तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे किंवा तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता हाताला। अशा पद्धतीने आपण ह्या कळ्या पाडून घेतल्यानंतर ह्यामध्ये सारण भरायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता सारण आपले इथे कमी आहे, त्यामुळे मोदकाचा आकार व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे। भरपूर सारण असेल तरच मोदकाला आकार छान येतो, त्यामुळे ह्या वाटीमध्ये जेवढं सारण बसेल तेवढं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। कळी न तुटू देता ह्या संपूर्ण कळ्या एकत्र आणायच्या आहेत अशा पद्धतीने आणि वरती आपल्याला ह्या मोदकाची शेंडी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा ह्याला कळ्या पडल्या गेल्यात। आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आली की ही मोदकाची चाळण जी आहे ते आपल्याला वाफवायला ठेवायची आहे। आता चाळण ठेवल्यानंतर वरती झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची। हाय फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटांसाठी मोदक वाफवून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये मोदक छान वाफवले जातात। गॅस बंद करून घेऊया आणि मोदक आपण पानावरती काढून घेऊया। मस्त असे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे मोदक तयार होतात। इथे तुम्ही पाहू शकता वरचं जे आवरण आहे ते अगदी मऊ लुसलुशीत आणि सारण मात्र छान रसरशीत असेल तर मोदक खाण्यास चवीला अतिशय छान लागतो। इथे आपण मोदक बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने जसे मोदक बनवतात त्याच पद्धतीचे आपले इथे मोदक तयार होतात। तर ह्या पद्धतीने
उकडीचे मोदक घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।